अमरावती के नांदगांव पेठ स्थित पंचतारांकित एमआईडीसी में रतन इंडिया ऊर्जा प्रकल्प में काम करने वाले सैकड़ों मजदूरों ने ग्रेच्युटी न मिलने के विरोध में उपोषण शुरू कर दिया है। यह आंदोलन भाजपा जिला उपाध्यक्ष विवेक गुल्हाने के नेतृत्व में प्रकल्प के मुख्य प्रवेश द्वार पर जारी है। मजदूरों का आरोप है कि दिल्ली मैनेजमेंट फैसिलिटी कंपनी के तहत काम करने के बावजूद 7 साल 6 महीने की सेवा पूरी करने के बाद भी उन्हें वैधानिक ग्रेच्युटी नहीं दी गई। साथ ही मार्च 2021 में वेतन से काटी गई 1200 से 1300 रुपए की राशि भी अब तक वापस नहीं की गई है। कई बार निवेदन देने के बावजूद प्रशासन और प्रबंधन ने कोई दखल नहीं लिया, जिससे मजदूर आक्रोशित है। मजदूरों ने न्याय मिलने तक अनिश्चितकालीन उपोषण जारी रखने की चेतावनी भी दी है। आज सभी मजदूरों ने काम बंद आंदोलन करते हुए कंपनी का गेट बंद कर दिया है। आज या रतन इंडिया पॉवर प्लांटच्या समोर जो उपोषणासाठी आम्ही बसलेलो आहे, त्याचा मागे उद्देश आहे की मागील 7-8 वर्षापासून जे डीएमएफ कंपनी होती, ती कंपनी काम सोडून काढली गेली आहे इथून। त्या कंपनीत काम करण्यावाले 82 ते 85 लेबर लोक कर्मचारी आपले बांधव ते त्यांच्या ग्रॅज्युएटी करता वारंवार निवेदन देऊन कंपनीच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधत आहे, पण त्याला कंपनी कुठल्याही प्रकारे दाद देत नाही। या बाबतीत मागील माझ्या आमदार साहेबांच्या नेतृत्वात सुद्धा एकदा त्या कंपनीची चर्चा केली, तेव्हा त्यांनी तोलड उत्तर देऊन देतो बा असे त्यांनी बोलवण केली। मागे सुद्धा आम्ही त्यांना या बाबतीत कामगाराच्या वतीने निवेदन दिलं होतं, पण त्यालाही सुद्धा त्यांनी केरा टोपी दाखवली। त्यामुळे आज या ठिकाणी या मागण्यासाठी किंवा ग्रॅज्युएटी यांना मिळण्यासाठी आणि हक्काचा पैसा आहे जो की यांच्या पगारातून कपात केला कंपनीने, तो त्यांना मिळायलाच पाहिजे। याकरता आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। आजपासून आमरण उपोषणाचा पहिला दिवस असल्या आहे। याकरता माझ्यासोबत जिल्हा परिषद सदस्य भारती गेडाम, तालुका अध्यक्ष वीरेंद्र लंगडे, तालुक्याचे उपाध्यक्ष नागेंद्र तायडे, महिला मोर्चाचे अध्यक्ष पियुगलताई, आम्ही सगळेच उपोषणाला बसलेलो आहेत। आणि जर पण मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाही तर कंपनी सर्व गेट बंद करण्यात येईल। उद्यापासून कंपनीमध्ये कुठलाही कर्मचारी पाठवण्यात येणार नाही, याची आम्ही कंपनीच्या व्यवस्थापन दक्षता घ्यावी। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज अमरावती।